सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला गेलाय। मध्यरात्री 10 ते 12 जणांकडून हा हल्ला झाल्याचा आरोप आहे। हल्ल्यामध्ये 4 महिला गंभीर जखमी झाल्यात। जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शिरूर तालुक्यातील गायरण वस्तीमध्ये हा हल्ला झाला। हल्ला करणाऱ्याच्या हातात दांडके, कोयते, कुऱ्हाडी होत्या अशी माहिती समोर येते आहे। कशामुळे तुम्ही इथं राहू राहिली? तुला एकदा सांगितलं नाही का इथून जा म्हणून? तुझं घर बी पाडलं, तुझा नवरा आतमध्ये नवरा बी गुतीला, तरी तू इथंच राहते का? तुझ्या नवऱ्याला कसं काय याच्यामुळे टाकीतलं तुम्हाला माहित नाही का? मी म्हणलं साहेब आम्ही काय चुकी केली? तसं म्हणून ते आम्हाला हाणमार करून राहिले, तरी ते म्हणले इथं राहायचं नाही, अजिबात राहायचं नाही, तो वागायचं नाही गावात. तरी गावात कशामुळे वागायचं नाही ते? तसं म्हणून मला हाणमार लय हाणलं। बाळाला भेटायला असल्यानंतर आम्ही झोपलेलो होतो। झोपल्याच्या नंतर काय झालं, ते लोक आले, कुणाले होते ते लोक काय मला माहिती नाही। ते लोक आल्याच्या नंतर त्यांनी हाणमार सुरू केल्याच्या नंतर मग आपली जे भाशी होती बारकी दीपाली सुनील काळे, तिला असं वडीत नेलं, हाणमार केली। जाऊन तिकडं काय केलं काय नाही आम्हाला काही तपासच नाही। तपास नसल्याच्या नंतर आम्ही गेलो पोलीस स्टेशनला। आमची काही सध्या काही तक्रार घेतली नाही। तक्रार कशी घेतली नाही, आम्हाला नुसतं कागदपत्र दिलं आणि आम्हाला दवाखान्यात पाठवून दिलं।